सकाळी शेतकऱ्यांची आणि दूध उत्पादकांची वर्दळ सुरू असताना बिबट्याने अकोले तालुक्यातील विरगावात दोघांवर जीवघेणा हल्ला केला तर दोघांवर हल्ल्याचा प्रयत्न केला। बस्तीराम रामचंद्र गांगड, माधव पोपट देशमुख या दोघांवर बिबट्याने हल्ला करून या दोघांनाही जबर जखमी केले आहे। संदीप लक्ष्मण वागचौरे आणि सार्थक संदीप वागचौरे यांच्यावरही बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला। हल्ला करणारी बिबट्याची मादी असल्याने तिचे पिल्लांसहित शिवारात वास्तव आहे। पिले चुकल्याने त्यांचे शोधार्थ मादीने या सर्वांवर हल्ला केला। बिबट्याच्या दहशतीने आता सारे विरगावकर हादरून गेले असून दिवसाढवळ्या हल्ले झाल्याने वातावरण चिंताग्रस्त बनले आहे। दरम्यानच्या काळात वन खात्याला ही बातमी कळवली असता वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले। सोबत 3 पिंजरे घेऊन ही कुमत हजर झाली। पिंजरे शिवारात लावले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खात्याने सर्च ऑपरेशन सुरू केले। बिबट्याचे एक पिल्लू बाळासाहेब कडलक यांच्या शेतातील गिन्नी गवतात मिळून आले। जखमी झालेले बस्तीराम गांगड यांना प्रथमोपचारानंतर नाशिकला हलवण्यात आले तर माधव देशमुख हे संगमनेरच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। भर दिवसा बिबट्याने हल्ला केल्याने विरगावात वातावरण भयग्रस्त आहे। शिवारात एकाहून अधिक बिबटे असण्याची शक्यता असून शाळेत येणारे लहान विद्यार्थी भयभीत झाले असून पालक आणि शिक्षकही चिंतेत आहे। शाळेत येताना आणि जाताना पालकांनी शक्यतो काही दिवस पाल्याची सोबत करावी आणि नागरिकांनीही रात्री अपरात्री फिरताना काळजी घ्यावी असे आवाहन वन खात्याने केले आहे। गावकरी न्यूजसाठी अशोकराव उगले, विरगाव, अकोले।